विनंती असेल श्रीपती बाबा उमरोली संघ आणि श्री 11 चांदई संघ जर आपण या ठिकाणी उपस्थित असला तर आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे। लवकरात लवकर आपण या ठिकाणी उपस्थित आपली नोंदवायची आहे। कृपया जर शेकोटी ज्यांनी पेटवल्या त्यांनी त्वरित विझवायचे आहेत। शेकोटी आपण पेटू नका। काल रात्री बहुतेकांना घरी पाठवले त्याच्यामुळे मॅच पाहायची असेल तर कृपया ती शेकोटी विझवायची आहे, नाहीतर आमचे आयोजक कमिटी मेंबर त्या ठिकाणी पोहोचतील। चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। सामन्याला सुरुवात होईल आणि आता आमचे पिच क्युरेटर मात्र माघारी येत असताना आपण पाहतोय ज्यांच्यावरती जबाबदारी या संपूर्ण स्पर्धेची आणि अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहणार आहोत। या ठिकाणी दामा चषक पुनश्च एकदा या विभागामध्ये एक अत्यंत चांगली स्पर्धा भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीला येते। एक आनंदाची पर्वणी तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी वाखस चषक 2025 ही स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी ते दिनांक 4 फेब्रुवारीच्या दरम्यान ही स्पर्धा नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तब्बल 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असणार आहे। द्वितीय क्रमांकाचं 50,000, तृतीय चतुर्थ पाचवे आणि सहावे पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये। वाकस गावचे भव्य मैदान अजिंक्य पवार, ऋषिकेश मोरे, राहुल माळी, धीरज घोसाळकर आणि निशांत बागडे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता। ज्यांना कोणाला प्रवेश फी या स्पर्धेमध्ये आपली नोंदवायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता। जाऊया मॅचच्या दिशेने। सामन्याला झालेली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन बलाढ्य संघ खेळतात। एका बाजूला वाशिवली संघ तर दुसऱ्या बाजूला बोहाची वाडी नेरळ संघ। सलामीची जोडी मैदानामध्ये दीपक आणि पंकज। एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला, एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि आता अगदी षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना साजिद शेखला आपण पाहतो मोहाची वाडी नेरळ संघाच्या वतीनं पहिले षटक हाताळत असताना आदम मुजावरचं मी विशेष करून कौतुक करेन, कारण मगाशी त्याला एक आयफोन हा फोन सापडला आणि त्याने मात्र या ठिकाणी तो कमिटीकडे जमा केला आमच्या समालोचन कक्षामध्ये। बॅटची यावेळेस आपण पाहतो कडा लागली आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅबल होतो तोपर्यंत मिळते सिंगल धाव। पोहाची वाडी नेरळ हा संघ आपण पाहतो सातत्याने चांगला खेळ या विभागामध्ये आपण पाहिला तर करत असताना नेहमी त्यांना आम्ही पाहिलेले। मग बदलापूर असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा हा संघ सातत्याने खेळताना आपण पाहिलं। खालापूर असेल, पनवेल तालुक्यात सुद्धा पोहाची वाडी हा संघ खेळत असतो आणि आज आपल्या स्वतःच्या शहरामध्ये या ठिकाणी खेळ करत असताना स्विच इट, व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळाला। दुधारी अस्त्र बाहेर काढले, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला। रन्स मिळतात 4, पंकजच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार। सध्या दीपक आहे पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे, अप्रतिम सेल। राहुल त्या ठिकाणी येतात डाऊन द बॉल, जमिनी लगत सेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे। व्हाट अ कॅच, कार्बन कमाल कॅच आपण पाहतोय, कॅच ऑफ द नाईट
फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय टीम वाशिवली संघाला. श्री 11 चांदई या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. आय थिंक सो आजच्या गटामधून आपण पाहणार आहोत. कर्जत तालुक्यातील भरपूर नामवंत संघ सुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण विचार केला तर साहिल लोंगले कर्जत करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ISPL या स्पर्धेमध्ये मात्र त्याची निवड करण्यात आलेली आहे. श्रीनगर के वीर या संघामध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोण्याचं काम साहिल लोंगलेने केलेलं आहे. या दरम्यान आदम तांबोली यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू अत्यंत सुंदर पाहायला मिळालाय. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आशाळभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु संपर्क झाला नाही. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंगला पंकजकडे चेंडू डॉट आलाय. धाबसंख्या स्थिर आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 1-7 ही धाबसंख्या आपण पाहतो. बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टीम वाशिवली संघाची. तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं गेलं ती उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यांच्यासाठी 2 सायकले आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यांचंही मनापासून गोडगोड धन्यवाद. तर नक्कीच इन ॲक्शन मध्ये जो संघ या मॅच नंतर खेळणार आहे तो राजेश विरले पुरस्कृत कुर्वेन 11 SBCC उमरोली. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक यावेळेस आपण पाहतो त्याच्या आबाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 4. आपण पाहतोय चांदईवरून पांडुरंग बागडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल आणि या दरम्यान कॉट अँड बॉल करण्याची संधी आहे. फलंदाजा ठिकाणी आपण पाहतो आणखीन एक होईल बाद. परतावा लागेल बॅट्समन पंकजला. फलंदाज बाद. आज धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि तो मात्र माघारी परतलाय. खेळाचं पहिलं सत्र कोणत्या प्रकारचा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, परंतु स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहिलं तर शांत सुरुवात केली आहे वाशिवली संघाने. अगदी आपण पाहतो खूप दूरवरून हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. पाहुणे संघ म्हणावा लागेल या स्पर्धेमधील, कारण प्रतिस्पर्धी संघ याच शहराला बिलॉंग करणारा बोहाची बाडी नेरळ हा संघ खेळतोय. संघाची धाबसंख्या अद्यापर्यंत डबल डिजिट मध्ये 11 धाबा फलकावरती आहेत. 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर आहे बॅटिंग करत असताना वाशिवली संघावरती. बॅट्समन इन ॲट नंबर 4 च्या पोझिशनला सचिन पाटील. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटे स्ट्रोक आपण पाहतोय. डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला, तोपर्यंत मिळते सिंगल धाव. एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते 12. 2-12 ही धाबसंख्या आपण पाहतोय. अदम मुसावर हा गोलंदाज आपण पाहतोय. जी शेकोटी पेटवली ती त्वरित विझवायची आहे मित्रांनो, त्यामुळे खूप त्रास होतो या ठिकाणी. या सरमण आपण पाहतो अत्यंत सुंदर गोलंदाजी अदम मुसावरची. मोहाची बाडी नेरळ संघाच्या गोलंदाजांसाठी पारितोषिक येतं. विकेट हॅट्रिक जर संपादित केली या डाबामध्ये तर आसिफभाई शेख यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक
थोडेसे चाचपडले, चेंडू गॅदर करेपर्यंत वेळ घेतला आणि तिथे मिळाली एक चिकी सिंगल आणि या धावेने संघाची टोटल पुढे सरकते. अगदी आपण पाहतो शांत क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती राहील की आपण मैदानाच्या चौफेर बाजूने ज्या शेकोट्या आपण पेटवलेल्या असतील त्या त्वरित विझवायचे. आम्हाला माहिती आहे कडाक्याची थंडी आहे, गुलाबी थंडी आहे, परंतु तिचा आनंद तुम्ही इथे घ्या, कारण इथे खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला अडथळा निर्माण होऊ देऊ नका, ही आपणास नम्रतेची विनंती आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 13 धाबा फलकावती आहेत. 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर मात्र मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी आता घ्यावी लागेल बॅटिंगसाठी जीवन आणि सचिन पाटीलला. टॉस जिंकल्यानंतर मोहाची बाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्याच्यावरती अंमलबजावणी. धाबा फलकावरती 13, 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती येतात. संघाचा सर सेनापती ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय, मोहाची बाडी नेरळ, त्या संघाचे संघ नायक आता स्वतः लीडिंग फ्रॉम द फ्रंट बॉलिंग ट्रॅक वरती येतात. जीवन स्ट्रायकिंगला अमोलच्या विरोधात. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय, अकुट टप्पाचा होता आणि त्याला भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला फटक्यासाठी जागा बनवली आहे. बॉल चाललाय सीमा पार, एक टप्पा घेत धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम वाशिवली संघासाठी आलाय चौकार. साठी खास करून आमच्या सर्व समालोचक आणि पंचांसाठी जेवणाची व्यवस्था आम्हाला नेरल दरबार मुबीन भाई नजे यांच्या माध्यमातून करण्यात आले आणि या स्पर्धेलाही आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून 20,000 क्रॅश प्राईज. मित्रांनो, जेवणाची उत्तम सोय, मांसाहारी जेवणाची उत्तम सोय त्या ठिकाणी केली जाते. नेरल दरबार जरूर आपण त्या हॉटेलला भेट द्या. नक्कीच आपण पाहतो नेरल दरबार यांच्या वतीने आपण पाहिलं तर आमचे मुबीनभाई शेख, मुबीनभाई नजे यांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व ऑफिशियल टीमला म्हटलं जातं ना, संदीप गायकवाड सर, आयुष्यात 2 गोष्टी तुम्ही वाया घालू नका, एक आनंदाचा क्षण आणि दुसरा अन्नाचा कण, असं म्हटलं जातं. आणि ते अन्नदाते अर्थातच आमचे मुबीनभाई नजे यांचं मनापासून स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक वेगाने येतात, झपाटाने चेंडूवरती येतात, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाही. जिब्बा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना, चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, या 4 क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला करावा लागतात. आणि मैदानाच्या आतमध्ये तसं चित्र प्रात्यक्षिक उदाहरण आता मोहाची बाडी नेरळ या संघाच्या वतीने पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, 100% कमिटमेंट आपल्या संघाशी काय असे ना, आपल्या गावाशी काय असे ना, ते दाखवून देत असताना. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज, मागे चालला बॉल त्यांच्या पाठीमागे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले फाईन लेगचे. इथे मात्र 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही. टीम मोहाची बाडी नेरळ संघाला खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत 3रं षटक हे प्रगती पथावरती मार्गस्थ आहे. अमोल चव्हाणचं अद्यापर्यंत 3 चेंडू त्याने फेकलेत. धावा फलकावरती खर्च केलेत एकंदरीत 7, परंतु टीमची टोटल कुठेतरी मागे पडली आहे वाशिवली संघाची. मोठा फटका खेचावा लागेल. हो, यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना टक असा स्वीट साऊंड बॅट मधून आला. बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील आणखीन दर्जेदार षटकार येत असताना 6 धावा. थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर फटका खेचला. काय जबरदस्त होता, स्टैंड एंड डिलीवर्ड, गेंद आई स्लॉट में, उसे पार किया सीधा पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए. या दरम्यान सन्माननीय कुणालजी दाबणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. दामा चषक 2024 ची स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला कमाल आणि धमाल पाहायला मिळणार आहे. यावेळेस फुल टॉस बॉल, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येत आहे डाऊन द बॉल. यावेळेस आपण पाहतोय गुग्गू त्या ठिकाणी होते. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3रा लागत असताना फलंदाज बाद.
इथे षटकार आलाय, कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आपल्या गोलंदाजीवरती षटकार चौकार आलेला. अमोल चव्हाणने टाकलेला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, अगदी लेफ्ट आर्म सीमर आहेत आणि नॅचरल स्विंग करत असताना स्लोवर पद्धतीचा बॉल जणू काही फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पाडलं आणि जिथे तो ट्रॅप रचण्यात आला होता त्या ट्रॅपमध्ये त्याला अडकवण्यात सुद्धा आलेला आहे. अगदी आपण पाहतो रोशन आढाव, अर्थातच गुग्गू या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, सातत्याने पेट्रोलिंग करत असताना सीमारेषे लगत आपण त्याला पाहिलेलं आहे. कित्येक वेळा कित्येक सामन्यामध्ये त्याने मात्र अतिशय रोमार्चक कॅचेस टिपलेले आहेत. गोलंदाज सज्ज आहे अमोल चव्हाण. ओ यावेळेस लाईन चांगली आहे, पडल्यानंतर थोडासा झपकन आतमध्ये आला. यष्टी रक्षक त्याला गॅदर करतात तोपर्यंत मिळते कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. हा डॉट बॉल आलाय आणि संघाची धावसंख्या स्थिरावती आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय स्पर्धा अत्यंत चांगली पाहायला मिळते. या दरम्यान याच क्रीडा नगरीमध्ये आणखीन एक क्रिकेटची पर्वणी मेजवानी सर्व क्रिकेट रसिकांसाठी पाहायला मिळणार आहे. दिनांक 25 जानेवारी ते दिनांक 28 जानेवारी या दरम्यान एक रजनी स्पर्धा याच क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. समस्त दामतकरांच्या वतीनं शिवसेना चषक 2024 उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय उपतालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख अर्थातच नितीनजी सावंत यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून दर्जेदार स्पर्धा आपण या नगरीमध्ये पाहणार आहोत. तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचा 50,000, तृतीय चतुर्थ आणि 5व्या 6व्या क्रमांकासाठी सुद्धा प्रत्येकी 25,000 रुपयाचं पारितोषिक असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवेश फी त्या स्पर्धेची 13,000 असणार आहे. जर कोणाला प्रवेश फी निश्चित करायची असेल तर बबलू नजे, राजेंद्र भोईर, साद सिद्दीकी आणि संदीपजी गायकवाड यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. 4थ्या क्रमांकाचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. रामजीत यादव चांगला गोलंदाज आहे शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. यावेळेस आपण पाहतो चेंडू झपकन अंगावरती आलाय, बॉडीला स्पर्श झालाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगला राहिलाय. चिकी सिंगल लेग बाईस पंच दर्शवतात. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येमध्ये भर पडत असताना टीमची टोटल 27 वरती पोहोचली आहे. 10 टॉवर सहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. अतिशय सुंदर वातावरण क्रीडांगणाच्या सभोवताली जे क्रीडांगणामध्ये जी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे ती आमची या ठिकाणी आपण पाहिलं तर तांडेल डेकोरेशन यांचे विशेष कौतुक आम्ही करू आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये, जे खास जामरूक या विभागातून बिलॉंग करतायत. संपर्क तुम्हाला त्यांच्याशी करायचा असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊ शकता. यावेळेस फलंदाज झालाय पान कॉट बिहाइंडच्या रूपानं. 1 मोर विकेट डाऊन. वाशिवली टीमला लागणारा हा 4था धक्का. मंडप डेकोरेटर्स अर्थातच आपण पाहिलं तर नुकताच ज्यांची आपण अनाउन्समेंट केली ते आमचे तांडेल डेकोरेटर्स, ज्यांच्या माध्यमातून मोठमोठे इव्हेंट्स कव्हर केले जात आहेत. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 9834980765 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. या सन्मान आदरणीय राजेशजी बिर्ले साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला कार्बन 11 SBCC उमरोली या संघाचे पुरस्कार त्याने पॅकर, त्यांना विनंती राहील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. दादा आपलं स्वागत आहे. या सन्मान जकीनन्ना यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आणखीन एक लिडिंग एज स्टॉपेज लागली आहे. फलंदाज होईल बाद शॉट फाईन लेगला मोहरा टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. वाशिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. टीम 28 वरती 5.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि आता एका पाठोपाठ फलंदाज बाद होतात. वाशिवली संघाचा खेळ कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुटवरती हा संघ आहे. आज मैदानामध्ये आपण पाहतो दूरवरून त्याने अंतर कापलं जरूर आणि मैदानामध्ये मोहाची वाडी नेरळ या संघाच्या विरोधात खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये संघ थोडसा मागे राहिलाय. सुरुवातीला हवी तशी सुरुवात झाली नाही आहे. सलामीला येत असताना आपण पाहिलं तर दीपक असेल, पंकज असेल, त्यांच्यामध्ये अपेक्षा होत्या त्यांच्याकडून आणि पूर्णपणे त्याने निराश केलंय. 28 वरती 6 शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो लॉंगॉनला बॉल चालला. एक धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत आणि या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे मात्र राहतील मागे. आणखीन एक धाव बाच्या रूपाने फलंदाज होईल बाद. एकंदरीत 4 षटक संपन्न झालेला आहे आणि 4 षटकामध्ये धाव फलकावरती आपण पाहिल्या तर 30 धावा पहिली बॅटिंग करत असताना टीम वाशिवली संघ आणि 31 धावांचं आव्हान या ठिकाणी मोहाची वाडी नेरळ या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. येणारे 24 बॉल 31 धावांची गरज. टॉस या ठिकाणी करून घेऊया. कुर्वेन 11 उमरोली विपक्ष श्री 11 चांदई. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी यायचे. त्या दरम्यान मी जावेदभाई खोत यांना विनंती करतो आपण या ठिकाणी जावेदभाई खोत आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते विनायकजी भिडकर, संदीपजी शिनार आणि सलमानजी नजे यांचं आपण स्वागत या ठिकाणी करायचे. जावेदभाई खोत यांना विनंती करतो आपण त्वरित या ठिकाणी यायचे. श्री 11 चांदई संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. कुर्वेन 11 राजेशजी विर्ले पुरस्कृत उमरोली संघ कॅप्टन या ठिकाणी चेतन या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरीकडे पाहतोय श्री 11 चांदई संघाचा सागर या ठिकाणी उपस्थित आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर पाहुण्यांचं आपण या ब्रेकमध्ये स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन विनायकजी बिडकर सर, संदीपजी शिनारे आणि त्याचबरोबर सलमानजी नजे आपण या ठिकाणी यायचे. आपलं या ठिकाणी मनपूर्वक मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय कुर्वेन 11 उमरोली संघ. आपण पाहतो या ठिकाणी टॉस प्राप्त केला, जरूर त्याचा डिसिजन आमच्या परत पोहोचेल. या दरम्यान जावेदभाई खोत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सलमानजी नजे, संदीपजी शिनारे आणि त्याचबरोबर विनायकजी भिडकर आमच्या सर्व सिनियर प्लेयर्सचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. तर कॅमेरामॅन फोकस. या दरम्यान पाहतोय सिनियर प्लेयर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या दुनियातील उत्कृष्ट पॅकर सलमानजी नजे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने संघ खेळतोय. आजही आपण पाहिलं गेलं श्री सला परी 11 मोहाचवाडी संघ आज या ठिकाणी खेळताना दिसतोय. त्यानंतर आपण पाहतोय आणखी सिनियर प्लेयर संदीपजी शिनारे 40+ एक उत्तम गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ममदापूर संघावरून बिलॉंग करतात आणि कर्जत 40+ मधून आपलं चांगलं कामगिरी त्या ठिकाणी करत असतात. यानंतर क्रिकेटच्या दुनियातील आमचे परम मित्र गुरुवर्य अनेक खेळाडूंनी ज्यांना खऱ्या अर्थाने पाहून खेळ सुरू केला हा क्रिकेटचा, ते म्हणजे सर्वांचे लाडके मोहाचवाडी नेरळमधील अनेक खेळाडूंना ज्यांनी घडवलं, अनेक खेळाडूंना ज्यांनी
आप क्रिकेट कशा प्रकारे खेळायचा, दबावामधून बाहेर कसं पडायचं हे सर्व शिकवलं असे सर्वांचे लाडके विनायकजी बिडकर सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. तिन्ही मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. आपण या ठिकाणी आलात. त्याचबरोबर मी विनंती करेल उमरोली संघ आपला डिसिजन जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. क्षेत्ररक्षण असेल आणि श्री 11 चांदई संघ आपली फलंदाजी असेल. तर आज जल्लोष होणार मित्रांनो. क्रिकेट चालू असताना बबलूभाई नजे यांचा वाढदिवस साजरा होणार. थोड्याच वेळात आपण पाहतो बहुसंख्य केक या ठिकाणी कटिंग केले जाणार. शुक्रिया संदीप जी गायकवाड़ सर और शुक्रिया महेश जी दुबे सर. फिर एक बार तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी मेहमानों का स्वागत. मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी के साथ फिर एक बार जोड़ा जाऊंगा. दामद ट्रॉफी 2024 सीजन 3 में आप सभी का फिर एक बार स्वागत करूंगा. बिग बैटल को मैदान के अंदर आप देख रही है टीम श्री सलापरी 11 मोहाचीवाड़ी जिनके सामने खेल रही है टीम जय मल्हार वाशिवली. तो देखिए इनाम आ चुका है बल्लेबाजों के लिए. छक्के और चौवों की हैट्रिक होती है तो यहाँ से इनाम के बारे में हम जरूर आपको बताएंगे. पहली गेंद फुल और लेंथ वाली ये थी. गेंद को सीधा दिशा दिखाई है. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. पहली गेंद पे आएगा करारा कडक नंबर 4. यांच्याकडून आदमसाठी पारितोषिक लागले. लगातार 3 षटकाराला 3000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. देखिए इनाम आ चुका है. हर एक छक्कों की हैट्रिक अगर होती है, हर एक चौवों की हैट्रिक मैदान पे होती है तो शेरदिल ट्रॉफी के सक्सेसफुल ऑर्गेनाइजर आसिफ भाई शेख और शाहिद भाई शेख इनकी तरफ से 3000 रुपए का इनाम दिया जाएगा. हल्के हाथों से खेला जरूर. शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डिंग जरूर की जाएगी. एक सिंगल रन यहां से आएगा और टीम का टोटल बन चुका है 5 रन स्कोर कार्ड पर. टीम जय मल्हार वाशिवली ने बल्लेबाजी में निराश किया. बहुत सारी उम्मीदें उनकी टीम से थी लेकिन जो परफॉर्मेंस उनसे होना चाहिए था वैसा हुआ नहीं है. कम रन बने. 4 ओवर में मात्र 31-32 का पीछा कर रही है. अमोल और आदम की ये ओपनिंग पेयर आपको मैदान के अंदर नजर आएगी. ये देखिए ड्राइव कर दिया कवर की दिशा में. गेंद को हल्के हाथों से रिस्पेक्ट दी है. आदम को पता है पहली ओवर है. आदम ने बहुत नाम कमाया है नितेश सर. अगर हम बात करें तो बदलापुर विभाग हो चाहे करजत तहसील हो, एज एन बैटर के तौर पर ये खिलाड़ी ने हमेशा अपने आप को साबित किया है और इसी की वजह से आज करजत बदलापुर टेनिस बॉल क्रिकेट में इस खिलाड़ी का नाम हमेशा एक घातक बल्लेबाज के तौर पर लिया जाता है. निखिल ओवर को लेकर आ रही है. यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी. टैप कर दिया वहां पे शॉर्ट पॉइंट पर. डायरेक्ट हिट करने की कोशिश लेकिन निशाना सटीक नहीं था. उसी की वजह से एक सिंगल रन दिया जाएगा. कई सारी सपोर्टर टीम जय मल्हार वाशिवली के इस मैच को ओमसाई एमटीसी के माध्यम से लाइव देख रही है और उनकी तरफ से शुभकामनाओं का बर्षाव जरूर हो रहा है उनकी टीम के ऊपर. लेकिन देखिए परफॉर्मेंस मैदान के अंदर टीम जय मल्हार वाशिवली को दिखाना पड़ेगा. रन कम है. नफीतुरी गेंदबाजी करनी पड़ेगी मैदान के अंदर. फुल टॉस बॉल है. सीधा खेला है स्ट्रेट डाउन द ग्राउंड लेकिन खिलाड़ी है उनके हाथों में गेंद ट्रैवल की जाएगी. मात्र एक सिंगल रन आपको यहां से नजर आएगा. 8 रन बनाई टीम का टोटल और पिछले 2 दिनों के मुकाबले नितेश सर आज ज्यादा दर्शक देखने को मिल रही है. मैदान की चारों तरफ अगर देखेंगे दर्शकों की तादाद काफी भारी मात्रा में है और इसी का जिक्र हमने किया था कि दर्शक आज ज्यादा आएंगे जिसकी वजह है कि आज बड़ी टीम है लेकिन ये क्या मिस फील्डिंग की है. खामियाजा भुगतना पड़ेगा. गेंद जाएगी सीमा पार. रन मिलेंगे 4. हो चुकी है. 4 रनों की मदद से टीम का टोटल
P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है 32 का पीछा करते हुए टीम श्री सलापरी 11 मोहाचीवाड़ी की 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बची 18 और जीत के लिए 20 रन का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। अठारह गेंदे है, 20 रन का समीकरण है। दूसरी ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए गेंदबाजी मार्ग के ऊपर जीवन आपको आते हुए नजर आएंगे। राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद है, क्या कमाल का स्ट्रोक है, देखते ही बनता है। आदम ने खोली अपनी बैट, गेंद को भेजा है सीधा तारा मंडल में, देखकर जाएगी आधा दर्जन रन। टोटल आपको आगे जाता हुआ नजर आएगा। 18 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर नजर आएंगी। आदम ने दूसरी ओवर में अपने बैट को ओपन करने की शुरुआत कर दी है। अब 17 गेंदे और 14 की जरूरत है। मुश्किल परिस्थितियां टीम जय मल्हार वाशिवली के लिए ऑन ग्राउंड के ऊपर आपको नजर आएंगी। हल्के हाथों से ड्राइव कर दिया, शॉर्ट पॉइंट पर रन आउट का मौका, डायरेक्टेड हुई जरूर है। अपील भी अंपायर की तरफ की जाएगी और अंपायर ने रेफर किया है। थर्ड अंपायर DRS यानी डिसीजन रिव्यू सिस्टम का इस्तेमाल किया जाएगा। हमारे थर्ड अंपायर ओम साई MTClive.in की क्वालिटी में चेक करेंगे ये रन आउट और आपको डिसीजन बताया जाएगा। द बैटर इज नॉट आउट। नॉट आउट का डिसीजन आएगा थर्ड अंपायर के माध्यम से। द बैटर इज कंप्लीटली सेफ बिटवीन द क्रीज एंड दैट्स व्हाई द डिसीजन इज नॉट आउट। टीम का टोटल आगे जाएगा 1 रन के साथ। 19 का आंकड़ा आपको देखने को मिलने वाला है स्कोर कार्ड पर। गेंदे यहां से बची होंगी 16 और अब 13 की जरूरत है। 16 गेंदे 13 रन लेफ्ट हैंडेड बैटर ने पुल किया है, बना है पावरफुल। गेंद जाएगी मिड विकेट के बाहर। दर्शक दीर्घामी मिलेंगे 6 रन। टीम श्री सलापरी 11 मोहाचीवाड़ी इनके खेमे में झुकता हुआ आपको अब नजर आएगा। मिड विकेट पर क्रॉस बैटेड शॉट है, सिंगल रन। यहां से भी बटोरते हुए आपको ये दोनों खिलाड़ी नजर आएंगी। स्कोर कार्ड के ऊपर 26 रन आ चुके हैं। भरवेल गांव के हमारे मौका भाई यहाँ भी आ चुके हैं। उनसे गुजारिश है कि आप मंच के ऊपर तशरीफ रखिए। आपका दामद ट्रॉफी में तहे दिल से स्वागत। इस बार देखिए फुलर लेंथ वाली ये बॉल थी। द बॉल इज ऑन स्लॉट, डिलीवरिंग आउट ऑफ द प्लॉट। आदम के बैट से आएगा लंबा छक्का। या दरम्यान सल्ला डोंगरे आणि आपण पाहतो आमचे मौका भाई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। स्पर्धा म्हटली गेली आणि बबलूबाईचा बर्थडे म्हटलं गेलं, सर्व या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। सर्वांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। इथे श्री सला परी 11 मोहाचीवाडी संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे। त्यांचंही आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि वाशिवली संघ आपण या स्पर्धेत सहभाग घेतला, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत।
तो देखिए ये मुकाबला टीम श्री